सकाळी सकाळी क्लायंट आला माझ्याकडे, म्हणतो साहेब म्हणते मी बायको काही त्रस्त आहे म्हणतो, आता म्हणतो मला तर डिवोर्स पाहिजे म्हणतो तिच्याकडून. म्हटलं ठीक आहे टाक म्हटलं डिवोर्स, काय डॉक्युमेंट पाहिजेत आणलेत का तू ते आण म्हटलं. अरे साहेब म्हणे मी तर काही डॉक्युमेंट नाही आणले. म्हटलं मग हात हलवता लागा तू, घे आता लिहून माझ्याकडून लिस्ट. म्हटलं त्याला सांगितलं मी सगळ्यात पहिले तुम्हाला लग्नाचा फोटो लागेल, त्याच्यानंतर लग्न केलं असेल मंगल कार्यालयामध्ये वगैरे तर त्याचं कार्ड लागेल लग्नाचं, त्याच्यानंतर जर कोर्ट मॅरेज केलं असेल तर कोर्ट मॅरेजचं सर्टिफिकेट लागेल आपल्याला, किंवा जर रजिस्ट्रेशन केलं असेल लग्नाचं ते महानगरपालिकेचं सर्टिफिकेट लागेल आपल्याला, किंवा ग्रामपंचायतमध्ये असेल तर ग्रामपंचायतचं सर्टिफिकेट लागेल की लग्न झालेलं आहे म्हणून. त्याच्यानंतर मुलाबाळांचे हस्बंड अँड वाईफचे आधार कार्ड लागेल, बर्थ सर्टिफिकेट त्यांची लागतील. त्याच्यानंतर जर एनसी झाली असेल कुठं काही पोलीस स्टेशनमध्ये त्याची कॉपी लागते, FIR वगैरे झाली असेल तर त्याची कॉपी लागेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला दोघांना कुठेतरी समुपदेशन केंद्रामध्ये वगैरे पाठवलं असेल पोलिसांनी भरोसा असेलला, किंवा दुसऱ्या काउन्सिलरकडे गेले असाल तुम्ही तर त्याचं आपल्याला लागेल सर्टिफिकेट, भरोसा असेलचं कार्ड लागेल आपल्याला. त्याच्यानंतर बाकीचं जे खर्च झाले असतील काही आहे, काय काय घटना झालेल्या आहेत त्या सगळ्या डिटेल स्टोरीमध्ये लिहून तुम्हाला आणून द्यावं लागेल की तुमचं लग्न कधी झालं, कधी काय काय गोष्टी झाल्या आहेत, कुठल्या कुठल्या इन्सिडेंट्स झालेत ते सगळे त्याच्यामध्ये मेन्शन करून तुम्हाला स्टोरी फॉर्ममध्ये आणून ॲडव्होकेटला द्यावे लागेल. कमीत कमी 2 ते 3 पानाची असावी. त्याच्यानंतरच ॲडव्होकेट तुम्हाला तुमच्या साईडनी केस फाईल करू शकेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला एका ॲडव्होकेटकडे जाताना तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे.